दिल्लीमध्ये दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेविरोधात इंडिया आघाडी आज मोर्चा काढणार आहे। दिल्लीतल्या रामलीला मैदानावर इंडिया आघाडी निदर्शनं करणार आहे। सकाळी 10 वाजता या मोर्चाला सुरुवात होईल। काँग्रेसचे नेते राहुल गांधी, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार आणि उद्धव ठाकरे या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत। मद्य घोटाळ्याप्रकरणी ईडीनं केजरीवालांना अटक केली, त्याविरोधात इंडिया आघाडी आक्रमक झाली, तर काँग्रेसचं खातं गोठवल्याप्रकरणी मोर्चात सहभागी होणार आहेत। सोबतच पवार ठाकरे हेही या आंदोलनात सहभागी होणार आहेत। राहुल गांधीही या आंदोलनात सहभागी होणार आहेत, तर हेमंत सोरेन यांच्या पत्नी कल्पना सोरेन, झारखंडचे मुख्यमंत्री चंपई सोरेन आणि अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल या सुद्धा या मोर्चात सहभागी होणार आहेत। सकाळपासूनच रामलीला मैदानावर यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी जमायला लागली। हे जाऊयात आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांच्याकडे। राम, सकाळी साधारण अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। 10च्या सुमाराला मोर्चाला सुरुवात होणार आहे। आणखी कुठल्या कुठल्या मोठ्या पक्षांचे नेते या मोर्चात सहभागी होणार आहेत? खरं तर महाराष्ट्रामधून जर विचार केला तर राष्ट्रवादीचे शरद पवार हे या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत की त्याशिवाय इतर नेते उद्धव ठाकरे हे सुद्धा आलेले आहेत, आदित्य ठाकरे हे सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत। त्याशिवाय इंडिया आघाडीमधील जे घटक पक्ष आहेत ते सर्वजण तिथे सहभागी होणार असल्याची माहिती मिळते। त्यामध्ये लालू प्रसाद यादव आहेत, त्याचबरोबर स्टॅलिन आहेत, तिथे साऊथचे नेते आहेत, मुख्यमंत्री आहेत। ज्या ज्या राज्यामध्ये विरोध पक्ष सरकार आहे तिथले सर्व मुख्यमंत्री जे आहेत ते एकत्र येणार आहेत। आणि या रॅलीमध्ये सुद्धा दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा असणार आहे, तो म्हणजे की केजरीवाल यांना जे जेलमध्ये टाकण्यात आलेला आहे त्या विरोधामध्ये सुद्धा एक सूर जो आहे तो निघत आहे। रामलीला मैदान हे ऐतिहासिक आहे, कारण या ठिकाणी अनेक आंदोलनं झालेली आहेत। अण्णा हजारे यांचं सुद्धा आंदोलन या ठिकाणी झालेलं आहे, आपल्याला माहिती आहे। एक धन्यवाद राम या संपूर्ण माहितीसाठी। तर साधारण 10च्या सुमाराला या ठिकाणी रॅलीला सुरुवात होणार आहे। त्याआधी अनेक राज्यांचे मुख्यमंत्री या ठिकाणी सहभागी झालेले आहेत। विरोधक या रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी होते। स्टॅलिन सध्या आपल्याला दिसत आहेत